नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आजवरचा सर्वात बेजबाबदार, सर्वात बेपर्वा, सर्वात अपयशी आणि राज्यकारभार करण्यासाठी सर्वार्थाने अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब व्हायला आता अजिबातच हरकत नाही. त्यांच्या यशाची एकच बाजू आहे आणि ती म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष फोडण्यामध्ये यश मिळवलं. त्यांनी निवडणूक आयोग प्रणालीला मॅनेज करण्यामध्ये यश मिळवलं. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम गुंडापुंडांना, भ्रष्टाचार्यांना, खुनी आणि बलात्काऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या दावणीमध्ये आणून बांधून त्यांना आपल्या सोबत राखण्यात यश मिळवलं आणि या सगळ्याच्या सहाय्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कब्जा करण्यात त्यांनी यश प्राप्त केलं. त्यांचं यश मोजायचं असेल तर ते फक्त या सगळ्यामध्ये आहे, ज्याला ब्लॅक सक्सेस किंवा भ्रष्टाचारी यश, गैरमार्गाचा वापर करून मिळवलेलं यश असं फार तर म्हणता येईल. मात्र त्यांना मुख्यमंत्री म्हणून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देता आला का? अजिबात नाही. त्यांनीच पूर्वी घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी होणं तर दूरच राहिलं, परंतु आता अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सुद्धा पाणी पुसण्याचंच काम त्यांनी आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे. आपल्या राज्यातील एक तरुण शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकून स्वतःची किडनी विकतो आणि त्यानंतरही ते सावकार त्याला उरलेल्या कर्जाच्या रकमेसाठी सतत टॉर्चर करत राहतात. हे किती भयानक आहे आणि किती विदारक आहे हे. बावनकुळे आडनावाचा तो कोणी सावकार शेती बेभरवशाची झाले म्हणून दुधाचा जोड व्यवसाय करण्याचा विचार करून 2 गायी विकत घेण्यासाठी त्या गरीब शेतकऱ्याने त्या बावनकुळे आडनावाच्या सावकाराकडून 50-50 हजार असं 1 लाखाचं एकूण कर्ज घेतलं. ते कर्ज मागण्याआधी पण त्या सावकाराकडे जाण्याच्या आधी तो शेतकरी काही बँकांमध्ये गेला होता, परंतु बँका त्याला म्हटल्या, तू आमचं कर्ज बुडवून परदेशात पळून जाणारा दिसत नाही, ती तुझी योग्यता नाही. आम्ही फक्त आमची कर्ज बुडवून देशाबाहेर पळून जाण्याची ताकद असणाऱ्यांनाच सध्या कर्ज देतो, त्यामुळं तुला काही कर्ज आम्ही देऊ शकणार नाही. ते असो, मग खाजगी सावकारांकडे जाण्याच्या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्याकडे कोणता पर्याय शिल्लक होता? त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यानं घेतलं त्या बावनकुळे आडनावाच्या सावकाराकडून 1 लाखाचं कर्ज. परंतु शेतकऱ्यांचं सध्या नशीबच फुटलेलं आहे, आपल्या देशातल्या आणि आपल्या राज्यातल्या सुद्धा. त्याला तो शेतकरी रोशन कुडे त्याचं नाव, तो तरी कसा अपवाद ठरणार? त्यानं त्या सावकारी कर्जाच्या रकमेतून विकत घेतलेल्या त्या दोन्ही गायी सुद्धा काही दिवसातच कोणत्या तरी विकारानं मरण पावल्या. शेतीतून काही मिळत नाही म्हणून गायी घेतल्या जोड व्यवसायासाठी, त्याही मेल्या आणि उलट आधीच्या कर्जात आणखीन 1 लाख रुपयाच्या कर्जाची भर पडली. कर्ज भरणार कुठून? कर्जावरचं व्याज तो हरामखोर बावनकुळे सावकार स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वाढवत राहिला. सावकाराचे त्या पाळीव गुंड दरवाजात येऊन त्या शेतकऱ्याच्या घालून पाडून बोलायला लागले, सगळ्यांना धमकवायला लागले, पोरीबाळींकडं बघायला लागले. अखेर त्या रोशन कुडेने आधी स्वतःचं शेत विकून टाकलं, तरीही सावकाराचे त्या पैसे फिटेनात. मग त्या शेतकऱ्यानं स्वतःचं घर विकून टाकून पैसे दिले, तरी त्या सावकाराची भूक भागेना. मग शेवटी परदेशात नेऊन किडनी काढून विकणाऱ्या एका रॅकेटच्या संपर्कामध्ये तो रोशन कुडे नावाचा शेतकरी आला. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने, गृह खात्याच्या कृपेने ही अशी रॅकेटही सध्या आपल्या राज्यात जोरदारपणे धंदा करतायत, तेजीत आहे त्यांचा व्यवसाय. तर त्या रॅकेटने त्या रोशन कुडेला परदेशात तिकडे त्या कंबोडियामध्ये नेलं आणि तिकडे ऑपरेशन करून त्याची किडनी काढून घेतली. अवघे 8 लाख रुपये त्याच्या हातामध्ये सोपवले आणि त्याला परत भारतात त्याच्या गावी पाठवलं, इथे महाराष्ट्रात चंद्रपूरला. किती भयानक प्रकार आहे हा. स्वतःची किडनी विकून आलेले ते 8 लाख रुपये सुद्धा त्या गरीब प्रामाणिक शेतकऱ्याने त्या हरामखोर सावकाराला दिले. मात्र तरीही तो सावकार त्याच्याकडून आणखीन पैसे मागतच राहिला.
1 लाखाचे तब्बल 25-30 लाख रुपये वसूल करून झाल्यानंतर सुद्धा त्या सावकाराची भूक भागलीच नाही. त्यामुळे मग नाईलाजाने शेवटी मंत्रालयात जाऊन कुटुंबासह आत्महत्या करण्याचं त्या रोशन कुडे या शेतकऱ्यांनी जाहीर केलं. आणि मग तोवर त्याच्या तक्रारीची दखल सुद्धा न घेणाऱ्या पोलीस खात्याला जाग आली आणि त्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेऊन त्यानंतर काही लोकांना अटक करून चौकशी वगैरे सगळं सुरू केलं. तो मुख्य सावकार अजूनही फरारीच आहे. आता या प्रकरणामध्ये त्या हरामखोर सावकारानं त्या शेतकऱ्याच्या किडनीचे पैसे खाऊन सुद्धा, त्याचं शेत आणि घर खाऊन गिळून सुद्धा आणखी पैशाची मागणी केली आणि मग त्या हतबल शेतकऱ्यानं मंत्रालयामध्ये जाऊन आत्महत्येची धमकी दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. परंतु अशा फसवणुकीचे असहाय्य गोरगरिबांच्या पिळवणुकीचे राज्यात कितीतरी प्रकार राजरोसपणे घडतच असतील की ज्यांची खबरबात सुद्धा कुणाला कधी लागत नसेल. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला लाज वाटायला हवी या सगळ्या गंभीर प्रकरणाची, भयंकर प्रकरणाची. पण लाज आहे कुठे या सगळ्या सत्ताधाऱ्यांना? मोठमोठे पूल बांधतायत, वेगवेगळे हायवे बांधतायत, हा शक्तीपीठ महामार्ग आणि अजून काय जनकल्याण मार्ग, बोगदे बांधतायत, आम्ही विकास करतो म्हणतात. अरे इकडे राज्यातला शेतकरी किडन्या विकायला लागलाय, सावकारी बोकाळले सगळीकडं. तिकडे त्या बेळघाटामध्ये कुपोषणाने लहान लहान पोरं जीव सोडतात तडफडून. थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे की नाही या सगळ्या सत्ताधाऱ्यांना? लहान लहान पोरांचं पोषण करणारं सकस अन्न त्यांच्या त्या मातांना गरोदर अवस्थेमध्ये मिळत नसेल, जन्म झालेल्या त्या पोरांना सकस अन्न मिळत नसेल, कर्ज फेडण्यासाठी शेतकरी किडन्या विकायला लागले असतील, तर काय चाटायच्यात का तुमचे हे बोगदे आणि हे हायवे आणि हा तुमचा विकास सगळा? कुणासाठी करताय तो? राज्याचे गृहमंत्री म्हणून गुंडगिरीला आळा घालण्यात देवेंद्र फडणवीसांना थोडं तरी यश आलेलं आहे का? अजिबात नाही. उलट आता त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या भागातून सुरू झालेलं ते लोण सगळ्या महाराष्ट्रात पसरलंय. अनेक ठिकाणी राज्यात अक्षरशः मिसरूड न फुटलेली पोरं सुद्धा हातामध्ये कोयते आणि बंदुका घेऊन लोकांवरती खुले आम हल्ले करताना आणि दहशत माजवताना दिसत आहेत. कालच इथे मी राहतो ते आमच्या ठाण्याजवळ अंबरनाथमध्ये खुलेआम गोळीबार झाला. यूपी बिहारमध्ये सर्रास घडणाऱ्या या अशा घटना आता देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्यांच्या गृह खात्याच्या कृपेने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम झालेल्या आहेत, सर्रास सुरू आहेत. पूर्वी लहान मुलं पळवल्या जाण्याच्या घटना अपवादाने घडायच्या, कधीतरी बातम्या यायच्या. आता त्या होलसेलमध्ये घडत आहेत. मुलींना पळवलं जाणं किंवा त्यांची विक्री करणं हे सर्रास सुरू आहे. विविध ड्रग्ज, ते MD वगैरे सगळंच आणि एकूणच मादक पदार्थांचा व्यापार महाराष्ट्रात प्रचंड फोफावलाय. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने त्यांच्या छत्रछायेखाली सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीला राज्यात सध्या पूर्णपणे मोकळं रान मिळालेलं आपण पाहतोय. त्या भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटेला मंत्रिमंडळातून हकलण्यासाठी इतका वेळ घेणं आणि त्याला नंतर अटक सुद्धा न करणं हा किती नालायकपणा आहे. कुठल्या तरी त्या जुन्या बकवास केसमध्ये काय तर म्हणे राहुल गांधींनी एकदा एका भाषणामध्ये मोदी या आडनावाचा अपमान केला. मोदी आडनावाचे लोक भ्रष्ट असतात असं काहीतरी राहुल गांधी बोलले. अरे मग काय खोटं बोललं तो? नीरव मोदी कोण होता? काय केलं त्यांनी? ललित मोदी काय होता? काय केलं त्यांनी? आणखी 2-4 मोदी आहेत. आता अदानीसाठी आपले नरेंद्र मोदी साहेब काय करतायत? त्यावरून त्या राहुल गांधींवर केस, त्यातही ती गुजरातच्या कोर्टात. गुजरातमध्ये वेगळं संविधान आणि वेगळं दंडविधान आहे बहुधा, असं मी नाही, सुप्रीम कोर्टच मागे एका प्रकरणामध्ये म्हटलं होतं. तर त्या गुजरातच्या कोर्टाने राहुल गांधींना त्या प्रकरणी दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावून टाकली. वरच्या कोर्टात जाण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिलेली होती. आठवतंय ना तुम्हाला? ते अवघ्या 2 वर्षांपूर्वीच प्रकरण आहे. तर त्या खालच्या कोर्टाचा निकाल येताच लोकसभेच्या सचिवालयाने लगेच तातडीने अगदी राहुल गांधींची खासदारकी रद्द करून टाकली. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं सरकारी निवासस्थान खासदार म्हणून जे मिळतं ते खाली करण्याचा आदेश त्यांच्यावरती बजावण्यात आला.
अर्थात राहुल गांधी काही खळखळ न करता घर खाली करून टाकलं. सुप्रीम कोर्टाने पुढे त्यांच्या त्या शिक्षेला स्थगिती दिली आणि या मोदी सरकारची नामुष्की झाली सगळी. त्याच्यानंतर मग त्यांची खासदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात आली. पुन्हा त्यांना ते घर वगैरे द्यावं लागलं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या नागपूर बँकेतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात कोर्टाने त्यांना दोषी मानल्याचा निकाल येताच तातडीने त्यांची आमदारकी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या महान अध्यक्षांनी रद्द करून टाकली. तेही प्रकरण आता अलीकडचंच आहे, 2 वर्षांपूर्वीचं. आठवत असेल आपल्यापैकी अनेक लोकांना. कायदाच असा आहे की कोर्टाने कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा एखाद्या प्रकरणात सुनावली की त्याचं पद, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, ते पद ताबडतोब रद्द होईल. परंतु आपण सगळेच पाहतोय की जो न्याय राहुल गांधींना लावण्यात आला, जो न्याय सुनील केदार यांना लावण्यात आला, तो भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटेला तो न्याय लावण्यात आला का? नाही. त्याला सत्र न्यायालयामध्ये जाण्याची संधी देण्यात आली. त्या न्यायालयाने सुद्धा खालच्या कोर्टाची 2 वर्षाची शिक्षा कायम केली. तरी सुद्धा आता त्याला हायकोर्टात काही दिलासा मिळतोय का याची चाचपणी करण्यात आली, संधी देण्यात आली. त्याशिवाय अटक वॉरंट निघून सुद्धा त्याला अटक करण्यात आली नाही आता मी हा व्हिडिओ बनवेपर्यंत. संविधान आणि कायद्याचे हे असे धिंडवडे चाललेत आपल्या राज्यात. विरोधकांसाठी सगळे कायदे आणि नियम, भारतीय जनता पार्टीच्या सोबत असणाऱ्यांना मात्र सगळं पूर्णपणे माफ. काही करा. गोरगरिबांसाठी असणारी घरं या माणिकराव कोकाटेने, वकील आहे तो स्वतः, खोटी कागदपत्र सादर करून लाटली. गुन्हा पूर्णपणे तो सिद्ध झाला, अटक वॉरंट निघालं आणि तरीही त्याच्यावरती कारवाई होत नाही. हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदर्श कारभार आहे. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना, चोर आणि चिट्टर लोकांना, खुनी आणि बलात्काऱ्यांना सोबतीला घेऊन ते राज्याचा कारभार करतायत आणि वर स्वतःला स्वच्छ आणि निष्कलंक वगैरे म्हणून मिरवून घेत आहेत. कोणतीही लाज नाही या सत्ताधाऱ्यांना, लज्जा नाही बिलकुल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी खरं म्हणजे काही चुकीचे शब्द वापरायची इच्छा नसते, करूही नाही तसं. परंतु या माणसाने महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाकला. हेच वास्तव आहे, हीच वस्तुस्थिती आहे. कशी आणि कधी यांच्याकडून महाराष्ट्राची आपल्या सुटका होईल तो एक ते अयोध्येचा प्रभू श्रीरामच जाणे. इथेच थांबतो आजच्या भागात. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.